फायनली मित्रांनो आपण इथे पोहोचलेलो आहे. मग हे मंदिर बघू शकता. आता आपण हळूहळू आता इथून आत जाऊया. खूप सुंदर असे वाटत आहे. धुके आलेले आहे आणि गारवा पण वातावरण दिसत आहे, म्हणून ही टोपी मी आता घातलेली आहे. तर कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये पण सांगा. तर चला मित्रांनो आता आत जाऊया आणि आत आपल्याला व्हिडिओ करून देतात का नाही ते पण पाहूया. शिवरायांवर आलेला राजा शिवाजी हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आणि यामध्ये हे मंदिर दाखवण्यात आले आहे. पण बहुतांश लोकांना हे मंदिर कुठे आहे हे माहीतच नाही. काळजी करू नका, मी आहे ना, मी तुम्हाला सांगतो. इतिहासावर चित्रपट करायचा असेल आणि त्याचे शूटिंग साताऱ्यात होणार नाही असे होऊ शकत नाही. आणि हे मंदिर आपल्याला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मध्ये पाहण्यासाठी मिळते. आता अनेक जण बोलतात आम्ही खूप वेळा महाबळेश्वरला जाऊन आलो, परंतु हे मंदिर आम्हाला कधी पाहण्यासाठी मिळाले नाही. तर मित्रांनो, या मंदिरापर्यंत कसे पोहोचायचे याच्यावरील संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी माझ्या द कारभारी या युट्यूब चॅनलवर टाकला आहे, तो नक्कीच पहा. या मंदिराचे नाव कृष्णाबाई मंदिर आहे, परंतु आतमध्ये गेल्यावर आपल्याला महादेवांची पिंड दिसते. त्यामुळे प्रश्न पडतो की मग कृष्णाबाई मंदिर असे नाव का? कारण याच ठिकाणी कृष्णा नदीचा उगम झाला आहे, म्हणून या मंदिराला कृष्णाबाई मंदिर असे बोलतात. या मंदिरात आपल्याला लाईट पाहण्यासाठी मिळत नाही. याचे कारण काय हे मी माझ्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये दिले आहे. तसेच हे मंदिर सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत उघडे असते. या मंदिराच्या आतून आपण फोटोज आणि व्हिडिओज करू शकत नाही. तसेच या मंदिराच्या परिसरात ड्रोन आणि डीएसएलआर कॅमेरे वापरण्यास बंदी आहे. या मंदिराला भेट देण्याची सर्वात चांगली वेळ ही पावसाळ्यात असते, कारण पावसाळ्यात येथील निसर्ग खूपच पाहण्यासारखा असतो. तर तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भेट देणार असाल तर आपला जो युट्यूबचा पूर्ण व्हिडिओ आहे तो नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला इथे कसे जायचे याची सर्व माहिती मिळून जाईल. तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये.